आमदार विकास ठाकरे आपल्यासोबत आहे. भाऊ, तुमचा पराभव झाला काल आलेल्या निकालात. गडकरी विजयी झाले. कसं बघता या पराभवाकडे? मला वाटतं निवडणुकीत दोन उमेदवार असतात, एक विजयी होतो, एक पराभव होतो. परंतु पराभव झाल्यानंतरही काही राजकारण कोणाचं संपत नसतं. आता काही अनेक जय पराजय पाहिले. आज ज्या पद्धतीनं आम्ही निवडणूक लढली 15 दिवसात, एवढ्या मोठ्या माणसाशी, ज्या माणसाने 10 वर्ष केंद्रीय मंत्रिमंडळात लावून डेव्हलपमेंटचे कामं केले आणि त्यासोबत 10 वर्ष ते सातत्यानं नागपूर शहराच्या लोकांच्या संपर्कात राहिले, तर मला वाटते अशा नेत्याच्या विरोधात मी लढून त्यांची मागची जी लीड होती 2,16,000ची ती 1,37वर आणली. तर हे माझे कार्यकर्ते, पक्षाचे नेते, हे सगळे लोक आमचं सगळ्यांचं यश आहे. आणि मला वाटतं की येणाऱ्या दिवसात आम्ही पुढची लोकसभा कशी काबीज करायची आणि विधानसभेची कशी तयारी करायची यासाठी काम सकाळपासून सुरू करून दिलं. तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसते पराभव झाला तरी. आनंद तर राहणारच आहे ना. ही लढाई आहे. या लढाईमध्ये मी जर मागची त्यांची 2018 मतांची लीड होती, 2,18,000ची, आणि ते जर पुन्हा 1,03,18,000ने आणले असते तर मी दुःखी असतो. परंतु सिटिंग असलेल्या माणसाची, ज्यांच्याजवळ सगळं काही आहे, आज केंद्रीय मंत्रिमंडळात मोठं स्थान आहे, त्यांच्या खात्यात जवळ डेव्हलपमेंटसाठी सगळं आहे, आणि त्यांच्या विरोधात नागपूर शहरातील जनतेने मागच्यापेक्षा 1,00,000 मतं मला जास्ती दिले, तर मला आनंद तर राहणार आहे त्याचा. माझ्या मतदारसंघात 28,000ची त्यांची लीड होती, ती लीड मी 4-5,000वर आणली. हा दक्षिण पश्चिम मतदारसंघ आहे इथे. तर मला वाटतं की सगळीकडे आम्ही आता पाहू. आता 15 दिवसात मी निवडणुकीची तयारी केली. माझी पूर्वतयारी नव्हती. पक्षाने आदेश दिला लढायचा आहे. मी माझ्या विधानसभेच्या मतदारसंघापुरता सीमित होतो, तरीसुद्धा सर्वांना सोबत घेऊन मी लढाई लढली आणि त्याच्यात हे माझं यश आहे. पुढचं काय आता? पुढचं आता विधानसभेची तयारी, महानगरपालिकेची तयारी, पक्षाचं संघटन चालवणं, 5 वर्षाने येणाऱ्या लोकसभेची तयारी, सगळे कामं सातत्यानं चालूच राहणार आहे 5 वर्ष. शहराध्यक्ष म्हणून काय सांगाल? कारण तुम्ही काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत. विधानसभेवर याचा परिणाम होईल काय? मला वाटते याच्या आधीच्या विधानसभामध्ये निवडणुकीच्या पहिले गडकरी साहेब 2,18,000 मतांनी निवडून आले. त्याच्यानंतर त्या 2 विधानसभा मतदारसंघामध्ये मी निवडून आलो, नितीन राऊत निवडून आले, 2 उमेदवार आमचे 4-4 मतांनी. तर लोकसभा आणि विधानसभा हे वेगळं निवडणूक आहे. आपण मागचे विधानसभेचे निकाल पाहिले, मग लोकसभेचे पाहिले. तर यावेळेस लोकसभेचे जे निकाल आहे त्याचा विधानसभेशी कुठेही संबंध नाही. परंतु मी माझ्या मतदारसंघामध्ये जी 28,000ची यांची लीड होती ती मी भरून काढली. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.